विचाराप्रमाणे आमच्या मनाला येईल तसं आम्ही वागत होतो, आमच्या मनाला येईल तसं आम्ही करत होतो. जेव्हा ध्यान आली तेव्हा तंबाखूची पुडी काढली आणि तंबाखूचा विडा मळला आणि तोंडात ठेवला. जेव्हा ध्यान आलं तेव्हा दारूच्या दुकानात गेलो आणि दारू पिऊन आलो. जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस घरामध्ये आलो, भांडणं केले. आणि पण आता तसं नाहीये. आता तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेले आहात, तर येशूने तुमची निवड केलेली आहे. आणि जर येशूने तुमची निवड केलेली आहे तर त्या येशूची इच्छा आहे की तुम्ही आता चांगलं जीवन जगावं. हालेलुया, हालेलुया. कदाचित चर्चमध्ये येण्या अगोदर पुष्कळ अशा वाईट गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील, पण ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये आला त्याच वेळेस देव तुम्हाला आज सांगत आहे की तुम्हाला माझ्या इच्छानुसार मला शोभेल असं जीवन तुम्हाला जगायचं आहे. हालेलुया. बऱ्याच वेळा लोक म्हणतात त्यांनी जर माझ्या इच्छानुसार केलं तर मी त्याला कधीच सोडणार नाही, नाही का? मुलं मुली म्हणतात जर तू असा वागला तर मी आयुष्यभर तुझा हात सोडणार नाही. तरुण मुलं मुली एक दुसऱ्याला कमिटमेंट देतात, एक दुसऱ्याला वचन देतात, जर तू माझ्या मनासारखा वागलास तर मी तुला कधी सोडणार. त्याच प्रकारे देव तुम्हाला सांगत आहे जर तुम्ही माझ्या इच्छेनुसार वागाल तर मी तुम्हाला कधी सोडणार नाही. कसल्या दुःखामध्ये, संकटामध्ये, प्रॉब्लेम्समध्ये, अडचणीमध्ये, अडखळणामध्ये, तुमच्या विपरीत परिस्थितीमध्ये मी तुम्हाला टाकणार नाही, तर मी सदैव तुमच्या सोबत असेल. पण त्यासाठी प्रथम आम्ही देवाला आवडेल असे जीवन जगणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रभू येशू सदैव तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. प्रभू येशू सदैव तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे. देवाची इच्छा आहे आम्ही आमच्या जीवनात महान आणि चांगल्या गोष्टी प्राप्त कराव्या. देवाची इच्छा